नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. कश्यप मुद्रा, कूर्म मुद्रा या ज्या गेले 2 आठवडे आपण मुद्रा घेतल्या, त्यांचा प्रमुख हेतू जो होता किंवा प्रमुख लाभ जो होता तो निगेटिव्हिटी दूर ठेवणं, भीती वगैरे अशा सगळ्या भावनांमधून आपल्याला बाहेर काढणं, आपल्या भोवतीचं सुरक्षा कवच मजबूत करणं. हे जे लाभ त्या मुद्रांनी देत होत्या, त्या मुद्रा जे देत होत्या तेच लाभ देणारी आणखी एक मुद्रा आहे, ती मी आज घेणार आहे. तिचं नाव आहे दुर्गा मुद्रा. आपल्याला माहिती आहे दुर्गा ही आदिशक्ती आहे. आपण सगळेच जण तिचं पूजन करत असतो. तिची शक्ती आपल्यामध्ये जागृत व्हावी यासाठी आपण वेगवेगळी व्रतं करतो, उपासना करतो. पण त्यांनी जे लाभ आपल्याला अपेक्षित असतात तेच सगळे लाभ ज्या मुद्रेमुळे आपल्याला मिळू शकतात, ती मुद्रा आज मी घेणार आहे, दुर्गा मुद्रा. करायला अतिशय सोपी आहे, पण अगणित लाभ आहेत आणि तसे लवकर मिळतात. त्याच्यामुळे ही मुद्रा तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करा. खरं तर ही मुद्रा ही प्रगत मुद्रांपैकी आणि अत्यंत फलदायी मुद्रांपैकी एक असल्याने पूर्वी तर अशी परिस्थिती होती की कोणतंही नवरात्र या मुद्रेशिवाय पूर्णच होऊ शकत नव्हतं. पण नंतरच्या काळामध्ये कदाचित आपला देश खूप काळ पारतंत्र्यात राहिल्याने असेल, कोणत्याही परकीय सत्ताधीशाला आपल्या गुलाम राष्ट्रातल्या लोकांची शक्ती जागावी असं वाटणं शक्य नाही. आणि त्यामुळे आपल्या जो पारंपरिक ज्ञानाचा जो उपहास करण्यात आला किंवा त्याची जी पायमल्ली करण्यात आली, त्यात कुठेतरी हे मागे पडलं असेल. आणि मला वाईट वाटतं की आज नवरात्रात लोक अनवाणी चालण्यापासून 9-9 दिवस उपास करण्यापर्यंत अत्यंत कठोर व्रत करतात, पण हा साधा सोपा उपाय त्यांना माहितीच नसतो. त्यामुळे मी ही मुद्रा घ्यायचं ठरवलं. तुम्ही ते उपाय करायचे असतील तर ते जरूर करा, कारण तो श्रद्धेचा भाग आहे. पण त्याच्या जोडीला ही मुद्रा पण करा, तुम्हाला खूप फायदे होतील. करायलाही मी म्हटलं तशी अतिशय सोपी आहे, कारण आपण कश्यप मुद्रा शिकलेलो आहे. कश्यप मुद्रेमध्ये आपण काय करतो, ह्या 2 बोटांमध्ये आपण अंगठा घालतो. ही 2 बोटं आणि ही 2 बोटं ह्याच्यामध्ये अंगठा, हे कासवाचं तोंड असं त्याचं गृहीत धरलं जातं. अशा तऱ्हेने ती कश्यप मुद्रा केली जाते. ही मुद्रा तशीच आहे, फक्त या मुद्रेमध्ये तर्जनीनंतर अंगठा घातला जातो. म्हणजे आपण हा हात असा धरायचा समजा, त्याच्यानंतर ही 3 बोटं मिटायची, फक्त राहिली तर्जनी आणि अंगठा. ही 3 बोटं मिटल्यानंतर हा जो अंगठा आहे तो या तर्जनीच्या मुळाशी लावायचा, म्हणजे तो मध्यमेवर येतो. आणि त्याच्यावर तर्जनी दाबायची. म्हणजे मला आणखीन एक सावधगिरीची सूचना द्यायची आहे. कश्यप मुद्रेच्या वेळी एका ताईंनी मला असं विचारलं की माझा अंगठा काळा निळा झाला, तर तुम्ही खूप घट्ट जर दाबलात आणि इथला रक्तप्रवाह थांबला तर तसं होऊ शकतं. पण हे घट्ट दाबायचं नाही आहे, आपल्याला दाब जरूर द्यायचा आहे याचा, पण असं आवळून नाही धरायचं की ज्याच्यामुळे आपला रक्तप्रवाह थांबू शकेल. परत दाखवते, दोन्ही हातांनी करायची मुद्रा आहे. दाखवण्यासाठी एका हाताने दाखवते. ही 3 बोटं मिटा, हा अंगठा या मध्यमेवर ठेवा, तर्जनीच्या मुळाशी ठेवा आणि त्याच्यावर तर्जनी दाबा. दाबा म्हणजे हलके दाबा. ही झाली दुर्गा मुद्रा. आता जर हँड रिफ्लेक्सॉलॉजीप्रमाणे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे सगळीकडे आपलं प्रेशर आहे, या असं ज्या दाबतो आपण तेव्हा. कान, डोळे वगैरे इथे आहेत, थायरॉईड इथे आहे. म्हणजे हे सगळेच अवयव आपल्याला ह्याच्यातनं त्यांचं अंतर्गत स्वास्थ्य सुधारायला, ते उत्तेजित व्हायला त्यांचे पॉईंट्स मदत होते, कारण त्यांचं नर्व एंडिंग इथे आहे त्या त्या अवयवांचं. त्यामुळे आपल्याला ह्याचं शारीरिक स्वास्थ्य सुधारायला मदत होते. मला या मुद्रेची आणखी एक गंमत वाटते की इथे आपण अंगठा दाबतोय, अंगठा तर्जनीच्या मुळाशी लावतोय, ही बोटं बंद आणि त्याच्यावर वायूचं बोट दाबतोय. म्हणजे खरं म्हणजे आपण अग्नी सप्रेस करतोय, पण तरीसुद्धा तेज कसं वाढतंय आपलं. तेज वाढवणारी मुद्रा आहे, दुर्गेचं तेज वाढवणारी मुद्रा आहे, दुर्गेचं साहस, दुर्गेची शक्ती आपल्यामध्ये आणणारी मुद्रा आहे. तर मला त्याचं असं वाटतं की इथे ही मूठ मिटली जाते. 5ही तत्व इथे एकत्र येतात, त्यामुळे 5ही तत्व बॅलन्स होतात आणि त्या शक्तीचा संचार होण्यासाठी इथे वायू वरती आहे. त्यामुळे वायूच्या याने जरी त्याने अग्नी सप्रेस केला असला तरी तो दाबून नाही टाकलाय, त्याच्यावर हलकेच दाब दिलाय. त्यामुळे अग्नी आणि वायूचा संगम पण होतोय आणि ती शक्ती संचार करण्यासाठी हा वायू उपयोगी पडतोय, असा याचा सिम्बॉलिझम असेल असं मला वाटतं. मी त्याचा अर्थ असा लावते. पण याने शक्तीचा संचार होतो हे तर नक्की.
आता अनेकांना आपल्या भोवती जे निगेटिव्ह कवच निर्माण होतं किंवा जी निगेटिव्हिटी आपल्या भोवती असते, जो स्ट्रेस असतो किंवा अनेकदा असं होतं की काही चांगलं घडतच नाही आहे आयुष्यात, अशामुळे आपल्याला जे पॅनिक अटॅक येतात किंवा आपण भीती वाटते, कशाचीही भीती वाटते, बोलायची भीती वाटते, काही करायची भीती वाटते, माझं काही चुकेल का असं वाटतं, हे सगळं जर दूर करायचं असेल आणि त्या दुर्गेची शक्ती आपल्यामध्ये जागवायची असेल तर ही मुद्रा काम करते. ते पॅनिक अटॅक तातडीने दूर होऊ शकतात ही जर मुद्रा लावली तर. आणि जेव्हा ही शक्ती आपल्यामध्ये येते म्हणजेच आपल्या भोवतीचा जो ऑरा आहे, जे कवच आहे, ते जेव्हा जसजसं मजबूत होत जातं तसतसं आपली साहस, आपली शक्ती आणि आपलं तेज हे वाढायला लागतं आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जायला मदत करतं. अंतर्गत अवयवांचा तर फायदा होतोच. आता आणखीन एक गोष्ट माझी मगाशी सांगायची राहिली ती म्हणजे अशी की हे जे हात मी दाखवले असं करायचं, हे ठेवायचे कुठे? तर काही जण असं सांगतात की ते उभं राहूनही करता येते मुद्रा, काही जण म्हणतात की बसूनही करता येते. मी दोन्ही प्रकारे करून बघितली. बसून करणं जास्त सोयीचं आहे. हे जे हात आहेत, आपण जनरली आत्तापर्यंत प्रत्येक मुद्रेत हात असे ठेवले, आभाळाच्या दिशेने ठेवले. या मुद्रेत मात्र मांडीवर जर हात ठेवले तर ते असे ठेवायचे, पालथे मांडीला टेकवून हात हे असे ठेवायचे. किंवा दुसरा प्रकार ह्याच्यात असा केला जातो, हे असे लावल्यानंतर हे जे आहेत, ही अंगठे हे खाली, हाताची दिशा खालच्या साईडनी तर्जनी जोडलेली, असे हे आपल्या मणिपूर चक्रापाशी ठेवायचे. मणिपूर चक्र हे ऊर्जेचं केंद्र आहे. मी म्हटलं तसं सगळे पाचक अवयव, अगदी हार्ट आणि लंग हे सुद्धा त्याच्या प्रभावाखाली येतात. त्याच्यामुळे त्या सगळ्या ठिकाणी उत्तेजना मिळून त्यांचं कामकाज सुधारतं, मेटाबॉलिझम सुधारायला मदत होते. कारण ह्याचे थायरॉईडचे बिंदू पण इथे उत्तेजित होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो. उभं राहून जरी करायची असेल तरी हात खालच्याच दिशेने पाहिजे. फक्त ती उभं राहून अशी काही जण धरतात, पण आयडियल कंडिशन जर उभं राहून करायची असेल तरी ती अशीच आहे, मणिपूर चक्रापाशी ठेवून. पण उभं राहून 15 मिनटं असं धरून ठेवणं हे जरा कठीण आहे. त्यापेक्षा ती बसून केली किंवा मांडीवर हात ठेवून केली तरी चालू शकते. मला माहिती आहे अनेक सिनियर सिटीजन्स हे एपिसोड बघतायत, तर त्याच्यामुळे त्यांना असं धरून राहणं शक्य नाही. त्यांनी मांडीवर असे हात ठेवून केली तरी चालेल, त्याचे तेवढेच फायदे होतील. त्या दुर्गेची शक्ती आपल्याला लाभो अशी मी इच्छा व्यक्त करते. आपण ही मुद्रा करा. रोज सकाळ संध्याकाळी 15-15 मिनटं ती करायची आहे. लवकर लाभ देते आणि ते लाभ तुम्हाला जाणवायला लागले की प्लीज मला कळवा, मला खूप आनंद होईल. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आपण ते कराल अशी मला आशा आहे. करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.